15-20 मिनिटं झालं नुसता हरावरती उकळलाय. मी आता टाकल्या होत्या भुईमुगाच्या शेंगा भाजायला बारीक जाळावरती आणि हरावरती. आणि इकडं बटाटे भाजून तयार आहेत आणि इकडं 2 छोटी छोटी वांगी. सर्वांना गुड मॉर्निंग. तर रात्री देवालाही जाऊन आल्यानंतर पाय पडून आलो बघा. तर आता आज आहे दुसरा दिवस, गॅस संपल्याला, कालच संपला. तर 9लाच माझ्या चपात्या झाल्या. उठले होते कधी 6:45ला. तिथनं झाडून पसारा घरातला आवरला, झाडून काढलं बाहेरचा घरातलं आणि चपात्या पण बनवल्या. आणि आता टाकली मी भाजी शिजायला बघा इकडं चुलीवरती. तर इथं आज मी गॅलरीत केली चूल आणि मी चुलीत टाकलं बटाटे भाजाय चपात्या करून झाल्यानंतर. आणि इथं टाकली भाजी शिजायला. तर मस्त अशी भाजी पण शिजली, पण थोडी आटवायची. लय छान लागते बघा चुलीवरची भाजी आटलेली, एकदम मस्त लागते. आणि इकडं रात्री आणलेल्या शेंगा घेतल्या, तर शेंगा भाजाच्या तव्यामध्ये. माझ्या लक्षातच नाही, भाजी करून झाल्यानंतर माझ्या लक्षात, चपात्या करून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं शेंगा भाजायच्या होत्या तव्यात. आता तवा पण थंड झाला. आता भाजी झाल्यानंतर म्हणलं शेंगा भाजून घ्यावा तव्यामध्ये. परत अजून चूल चालू आहे तोपर्यंत. बरं चुली जायच्या आधी ध्यानात आलं. काय दर्गा मग काल दुपारी आत्या आलत्या, त्या टायमाला म्हणत होत्या तिकडल्या घरी परवा दिवशी एक डबल टाकी भरून आणली. 2 का 3 टाक्यात बघा तिकडं शिल्लक. एक आत्यांच्या नावा गॅस होता गावाकडलं ती एक, आणि भाऊजींची तिथल्या 2 बघा. तर आत्या म्हणल्या मी घरी विचारून बघते, म्हणलं संध्याकाळी दिले तर ठीक आहे. म्हणलं नको, म्हणलं ह्यांनी गॅस मागवलाय, नका विचारू म्हणलं, कशाला एका रात्रीसाठी इकडं तिकडं. ह्यांनी आधीच मागवला होता गॅस, फक्त ह्यांना जाणं झालं नाही का, भरपूर ह्यांना काम होतं. मग काल सकाळी पण स्वयंपाक चुलं केला, रात्री काय स्वयंपाक केला नाही, होतं तेच खाल्लं. कारण उन्हामुळं बघा भाकरी भाजीच खाऊ वाटत नाही. सगळं हाय असंच पडतंय. तुम्हाला दाखवते अजून भाकरी आहेत, फक्त चपात्या संपलं, भाकरी कोणीच खात नाही. म्हणून मी आज भाकरी केल्याच नाहीत, चपात्याच आहेत. ते भाकरीचा तुकडा करावा लागतं ना आता. तर आता शेंगा भाजून घेते आणि इथं ही दोघं आंबा खात्यात. तो आम्हा कपडे बिपडे घालायचे कधी. दुर्गा भाऊने सकाळीच आंघोळ केली माझ्या बरोबर. हाय दुर्गा, ही तर क्लिप लावला होता कुठे, लब्बर ठेवत नाही, क्लिप ठेवत नाही डोक्याला, सारखी केस डोळ्या येतात. तर चला आता मी धुणं भांडी करून घेते. उशिरा उठून चुलीवर स्वयंपाक करून माझं काम लवकर झालं आज. धुणं भांडीत राहिले, टिकले तर माझे दिसाना कपाळाचे. मला कुंकू द्यायलाच कोण नाही आता, असं अजून 2-3 दिवस. तर इकडं मस्त अशी भाजीला तरी उतरायला लागली. तर इकडं बघा मी आता टाकल्या होत्या भुईमुगाच्या शेंगा भाजायला. तर छान छान अशा शेंगा आपल्या भाजत आल्या, तर बारीक जाळावरती आणि हरावरती. आणि इकडं बटाटे भाजून तयार आहेत. आणि इकडं 2 छोटी छोटी वांगी, मोठी वांगी संपली, छोटीच वांगी टाकल्यात बघा. तर मस्त अशी छान अशी वांगी बघा भाजतात हारामध्ये. त्यात हारामध्ये पुरले पण काय, हार काय त्याच्यावर आहे नाच, मग अशी पण जाळामध्ये भाजतात. आता ही वांगी एवढीशी छोटी, ह्याचं भरीत किती व्हायचं, घास बटाट्याचं होईन जास्त, वांग्याचं किती 2 घासाचं 3 घासाचं होईल. तर शेंगा पण अशा छान अशा भाजल्यात बघा, अजून थोड्या भाजून देते. तर अशी बटाटे भाजलेली चुलीवरती आणि वांगी भाजलेली चुलीमध्ये. तर कोणाकोणाला गावाकडली अशी आठवण आली नक्कीच सांगा कमेंट करून. इथं बघा खाली आहे घर म्हणून बरं आहे, इथं मैदानामध्ये वरती असतं ना घर, 2ऱ्या मजल्या 3ऱ्या मजल्या. आम्हाला तर सगळं विकतच आणून खावं लागलं असतं 1-2 दिवस. आणि विकत आणून खायचं कुठं सोपं आहे बघा. एवढं मोठं पैसे द्यायचं आणि एवढंसं यायचं, घास पण वाटलेला नीट येत नाही. ह्यांनी आणतो म्हणलं होतं, म्हणलं कशाला आणता, आधीच काय खर्च कमी आहे का रोजचा खाण्यापिण्याचा, रोज काय ना काय चालू असतंय घरामध्ये खायला प्यायला आणलं. तर इकडं शेंगा भाजल्यात बघा. तर यांनी एवढं उन्हात अनात पळत्यात, हे करतात, वाढतं, कशाला एवढं पैसे खर्च द्यायच्यात. तसं पण ह्यांनी नको म्हणलं तर रोज काय ना काय आणत बसतात बघा. मी न सांगतात खायला म्हणा, घरातलं सामान काय दिसलं ते तुला तर तेवढंच बाबा. त्याच्यामुळं म्हणलं आपलं चूल पेटून स्वयंपाक करावं. इथं काय कोणाची अडचण नाही, काय नाही, एकदम इथं खाली आहे थोडीच सोसायटीमध्ये, वरती बिल्डिंगमध्ये नाही, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही बघा. तर मस्त अशी चूल पेटवली, सकाळ सकाळ चपाती झाली, भाजी झाली आणि त्याच्यामध्ये बटाटे भाजली, वांगी भाजली. खमंग असं भरीत लागतं बघा, चवीला लय छान लागतं, ह्यांना तर लय आवडतं. जे शहरातले व्हिडिओ बघत असतील तर बारामतीतल्या जवळचे, तर ह्यांनी नक्कीच सांगा कोणाकोणाला आठवण आली आणि कोणाला खाऊ वाटलं असलं तर या बरं का माझ्याकडे खायला मी ठेवते. आमचं काय लगेच संपत नाही, दुपारच्या पुढं जेवण असतं.
व्हिडिओ आता मी टाकणार आहे तसा आता बघू. अजून कालचा पण थोडा व्हिडिओ शिल्लक आहे, मोठा झाला तर मग संध्याकाळी टाकून हा व्हिडिओ. ह्याच्यासाठीच ग सकाळच्या पाऱ्या आंघोळ केली की सकाळी चिक्कल माती खेळायला. दुर्गा शेंगा छान लागतात खायला. मी चांगले हिला सोलून देते शेंगा तर म्हणते नको देऊ तू सोलून, तू खा. मी सोलून खाते की. कशी सोलून खाते का नको म्हणते दुर्गा. मी तुला सोलून देते की दुर्गा. का ग तिला मी दिलेला काय पटत नाही. ती जेवण पण हाताने करते, 3 वर्ष झालं सगळं हाताने करते बघा. माझं तिला काहीच पटत नाही. शेंगा पण मस्त अशा भाजून झाल्यात. अजून परत 2 वांगी भाजाय टाकली आणि कालचं दूध होतं हराव ठेवलंय, तापायला लागलं बघा. सकाळचं दूध नाही तापवलं अजून. भांडे घासून घ्यावा म्हणलं, सगळी भांडी मोकळी केली, भाजीची कढई मोकळी केली, चाळणे शेंगा टाका म्हणलं. थंड व्हायला लागलं, अजून थंड होऊन देते. प्लेट नाही का घरात? भांडे नाहीत तुला होय रे? चल प्लेटीत ठेव, असं नाही फोडून ठेवायचं. सुट्ट्या आहे म्हणून कवर पण झोपते. राधू ए बाळा उठकी. उठून झोपली परत. कालचं दूध होतं बघा. काल मी चांगलं तापवलं होतं गॅसवरती, पण दिवसभर काय फ्रीजला ठेवलं नव्हतं, म्हणलं संपून जाईल. परत रात्री 10 वाजल्यात आता मी सगळं बघा स्वयंपाक आवरून घेतलाय. भाजी पण इथं एका भांड्यामध्ये काढून ठेवली. त्याच भांड्यामध्ये काय ठेवलेलं म्हणलं खराब भांडे आहेत ते काळी काळी घासून घ्यावं पहिल्यांदा. तर भांडी घासायची पडल्यात आता. आज तुरीची डाळ टाकली बघा भाजीमध्ये. आता याचं भरीत करायचं, त्यांच्यासाठी भरीत बघा करायचं. मुलांसाठी लय आवडतं म्हणलं हार आहे तोपर्यंत. काय आणली वे खा. कशी फोडते दाखव, कशी फोडते. अयो माती लागते की त्याची. अजून म्हणते मी फोडते. होय फोडते पण आणि खाते पण होय दुर्गा. ते कचकच लागन की भाजलेलं तसं तोंडात घालते. मी व्हिडिओ एडिटिंग करत होते तर ओमने बघा इकडं सगळा पसारा आवरलाय. सोपं पण नीट ठेवल्यात. पुढच्याही कवर हातरल्यात, ते कवर मोठा आहे तर सोप्याचा आहे. आता वाजल्यात किती 11 वाजून गेला तरी पण राहतो उठा नाही. सकाळी ताजं दूध आलेलं बघा. आता सगळं स्वयंपाक झाल्यानंतर ठेवलं हारावरती. एकदम थंड होतं फ्रीज मध्ये ठेवलेलं, नुसतं हारावरती उकळलं बघा. काय भारी का नाही. पातेले पण काय व्हायला नको, काय नको. हारावरती सगळं दूध खायला उकळून निघतंय आणि आठवता पण येतं. शर्ट नुसती पॅन्ट बघा. तो काय कपडे घालायला तयार नाही. मग म्हणलं जाऊ द्या आता तरी दाखवा. काय त्याच्या मनाला वाटलं काय मग सगळं झाडून हे काढलं, इकडलं पण आणि चुली पुढचं पण काढलंय. चप्पल सगळ्या इथं शेजणी लावून ठेवल्यात त्याने. हे खराब झालेलं दूध, चांगलं दूध तापवलं परत हारा अजून होतं ना, अजून हे आटवायला ठेवलं. साखर विलायची टाकून छान होतं हे. सगळं झाडून घेतलं ओमने. तर आता बघा इथं मस्त असं गार हवा सुटली आणि वारं वैताग आला त्या वाऱ्याने. एवढं वारं सुटलं होतं. कशी बशी चूल पेटवली, कशी चूल पेटली. त्याला किती कागद घालते, पाण्याच्या बाटल्या घालते चुलीत आणून गोळा करून, तेव्हा कुठं चूल पेटली. तर आता लागलं चपात्या. दूर लागत होता दुर्गाला, म्हणलं घरात जा. नाही म्हणली मी नाही घरात जाणार, मी जाणारच नाही म्हणली, इथंच बसणार म्हणली. काय दुर्गा. तर सकाळी मला ह्यांनी म्हणत होतं कशाला एवढ्या लवकर स्वयंपाक करते, कोण खाणार आहे. म्हणलं कोण खायचं नाही, लेकरं खात्यान तुम्ही खातात म्हणलं. तर मला म्हणलं येईन की गॅस कशाला करते स्वयंपाक. स्वयंपाक सकाळी केला, आता पण चुलीवर अजून गॅस येतोय. आता तर थोड्या वेळेस 8 वाजत येतात. एवढ्या चपात्या मस्त म्हणून भाकरी करू. मला तर एक टेन्शन आले बघा. आता वारं तर एक चपाती सुकानी भाजली तर वारं सुटायला लागलं, पाला पडायला. तर इथं ठेवला हारावरती चहा उकळायला ठेवला. आता 15-20 मिनिटं झालं नुसतं हारावरती उकळलाय. दूध साखर चहा पावडर टाकून आणलं होतं आणि हारा ठेवलं होतं. तर इथं सकाळी केलं तर मी नाश्त्याला पोहे आणि आता डाळ शिजायला टाकली होती. पाणी आटून गेली. घरात भाजी निसायच्या नादी लागली, ते पाणी आटून गेलं बघ.
पोहे झालं आणि ह्यांनी पण गेलं बाहेर आज ओमला लावलं शाळेमध्ये. हे तर ठेवली भाजी निसून. दुर्गा पण सकाळपासूनच ती रडते, किरकिर किरकिर करते. भाजी निसली. काल एक पेंडी केली काल का परवा. आणि इथं केलाय भात पांढरा. आज चपाती बनवली नाही, शंभू पण नाहीत घरी. इथं रात्रीची भाजी मटकीची, वरण भात. इकडं अर्धा तास झालं दुर्गा झोपली. सकाळी लवकर उठली होती, खाऊन पिऊन झोपली. मुलांसाठी सगळं करावं लागलं. वरण भात पण खातो, वरण भात दुर्गा पण खाते. राजूच काय खात नाही, हिजो कसं व्हायचंय काय माहिती. शेळा मस्त आहे खायला बघा. आज ह्यांनी पण नाही दुपारल्या त्या घरी मित्राच्या घरी गेल्या, ते पण खातात वरण भात, चपाती पण आहेत रात्रीच्या. काय करता, मुलांसाठी तर करावं लागतंय, कसं तरी ऍडजस्ट करावं लागतंय. गॅस नसल्यामुळे चुलीवरती करावं लागतं. आंघोळ नाही केली तिने पण आज. दुर्गा आणि राधा आंघोळीचे राहिल्यात. आता मम्मी शाळेत आता उठवली की तिला, ती लागली की आता बडबडा करायला. तर आता बघा माझं सगळं काम झालंय बघा. आता जवळजवळ 10:30 वाजल्यात. आता थोडा वेळ इकडं सगळी भाज्या काढून ठेवला. वरण भात हे फक्त वरण बघा कढईमध्ये ठेवलंय, कारण कढईला गरम होती. तेवढी काळी कढई घासायची राहिली. आणि इकडं भांडी सगळे घासून झाले. तर खिडकीची पिशवी ह्यांनी काढून नेली त्यांच्या संग, कारण गॅसची टाकी लांब आणायची आहे. म्हणजे ती एक आणि एक डबल टाकी असू दे म्हणल्या घरात. तर आता ह्यांना यायला आज बघा संध्याकाळ होईल. इकडं पाणी तापवून ठेवलं ह्या दोघींसाठी. त्या आंघोळ घालायची दोघींना. त्या ओमेन आता शाळेत ना, तो गेला शाळेमध्ये. सकाळी पोह्याचा नाश्ता करून दिला ह्यांना सकाळच्या पारी. आता मला फक्त धुवायच्यात कपडे. आता लय भूक लागली. ह्या दोघीला आंघोळ घालते आणि थोडं जेवण करते. सकाळपासून चुली पडत होते. इथलं पण सगळं आवरून झालं. राधा फरशी पुस, एवढी रूम मधली फरशी खराब झाली, एवढी पुस, बाकीचं आहे चांगलं. तर इकडलं पण सगळं आवरलं. अजून थोडासा गरम आहे. बटाटा टाकले चुलीमध्ये भाजायला. तर असं मस्त असं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कमेंट कधी कधी चालू असतात, कधी बंद असतात बघायचे. कायमच्या तर बंदच असतात. काय माहिती, मलाच माहित नाही कधी चालू तर कधी बंद. मनाने सांगतात माझी केसच होत